हॅलो हॅलो नमस्कार मंडळी. श्री गणेश तरुण मंडळ आणि श्री गणेश महिला मंडळ या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अर्पण केलेले हे दुसरे पुष्प कलगीतुऱ्याचा जंगी सामना या ठिकाणी शक्तीवाले शाहीर, कलगीवाले शाहीर गिरीश रामगडे विरुद्ध तुरेवाले शाहीर नितीन लोखंडे या दोन्ही शाहिरांच्या दरम्यान होतोय. परंतु एक सांगायला अत्यंत दुःख होते. या कला क्षेत्रातील अत्यंत कला तपस्वी असे शाहीर आमचे गुरुवर्य आणि शंभूराजू घराण्याची शान, लोकप्रिय वाचक असलेले लोकप्रिय शाहीर कैलासवासी सुधाकर गावणकर बुवा गुहागरवाले यांचा मृत्यू दिनांक 17/7/2026 रोजी. आणि त्यानंतर खरोखरच एक कलाविश्वावर एक घाला कोसळला. तो महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर, खऱ्या अर्थानं कलगीतुऱ्याला कुणी ग्लॅमर प्राप्त करून दिले असेल असे हे शाहीर रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील कोपऱ्यामध्ये ज्यांचे असंख्य कार्यक्रम झाले, असंख्य गाणी प्रत्येक रसिकांच्या ओठावरती रुळलेली असे रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा यांचं दुःखद निधन दिनांक 21/7/2026 रोजी, म्हणजेच अगदी 2 ते 3 दिवसामध्ये आमचे हे महान कला तपस्वी गुरुवर्य यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आणि आपण एक कलाकार म्हणून, एक कला रसिक म्हणून या ठिकाणी आपण त्यांना 1 मिनिट आपल्या जागेवरती उभे राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. मी तुरेवाले शाहीर नितीन लोखंडे बुवा यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. ओम शांती शांती शांती. शाहिरांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी ही विनंती. धन्यवाद. नमस्कार मंडळी, सगळे जागे आहेत ना? कारण कार्यक्रम सकाळचा आहे म्हणून म्हटलं. हां बघा, आता या रंगमंचावरती आम्ही सुरुवात करताना आताच आमच्या सहकार्यांनी ज्या महान कलाकारांचं नामस्मरण केलं, नामोच्चार केला, खरोखर आम्हालाही सांगायचं आहे की कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या 15 दिवसापूर्वी आपल्या शक्तीतुरा कलेतील 2 नामवंत शाहीर आपल्यातून निघून गेले. त्यापैकी एक आपण ज्याला रायगडचा वाघ आणि आवाजाचा बादशाह असं समजतो, ज्यांचे ते सर्वांचे लाडके आहेत, असे लाडके होते असे शाहीर रामचंद्र घाणेकर आणि आमचे दुसरे त्यांचे साथीदार नामवंत शाहीर सुधाकर गावणकर या दोन्ही महान शाहिरांना प्रथम आपण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या माहितीप्रमाणे आज मला वाटतं आमच्या कैलासवासी घाणेकर शाहिरांचं आज 12वा विधी आहे, तरी आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतोय, शाब्दिक श्रद्धांजली. मंडळी, आज आम्हा दोन्ही शाहिरांना इथे आपली कला सादर करण्याची संधी दिली त्या श्री गणेश तरुण मंडळ आणि श्री गणेश महिला मंडळ उजाळ मोहितेवाडी मुक्काम पोस्ट भोपण तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या दोन्ही मंडळाचे आम्ही आभारी आहोत. या मंडळाचे हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष, एवढी वर्ष एखादी मंडळ कार्यरत राहणे यावरून या मंडळाची कार्यक्षमता किती आहे याचा अंदाज बाळगता येतो. हे मंडळ याही पुढे अमृत महोत्सव साजरा करत अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या मंडळातील कार्यरत सर्व आजी माजी मंडळींना आमचा शाहीर रमेश आणि गिरीश यांचा शाहिरी मानाचा मुद्रा. आज या कार्यक्रमाला मंडळाचे
कार्यरत पदाधिकारी यांना सुद्धा आमच्या शाहिरी मानाचा मुद्रा. या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आमच्या डोडोली गावाचे नवतरुण विकास मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय बबनराव कांबळे सर, त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर या 4 जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना कुणबी युवा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आत्ता ज्यांना सह्याद्री समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असे माधवराव कांबळे सर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. आज इथे कार्यक्रमाला काही नामवंत शाहीर उपस्थित असतील, त्यांची नावं मला माझ्यापर्यंत नाही, परंतु त्या सर्वांना मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर, तुरेवाले शाहीर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. आज आम्हाला संगीत म्हणून साथ देणारे आमचे ढोलकीपट्टू संदेश ओकटे, सिद्धेश बारगोडे, ऑर्गनवाले अजित चव्हाण, ऑक्टोपॅड वादक रोहित डिके आणि बँजो सागरदादा कांबळे आणि साऊंडची व्यवस्था करणारे आमची सर्व टीम, या सर्वांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. आणि ज्यांच्यामुळे आम्ही आज इथे उभे आहोत ते तुम्ही सर्व मायबाप, रसिक प्रेक्षक, तुम्हाला सुद्धा आम्हा दोन्ही शाहिरांचा शाहिरी मानाचा मुद्रा. धन्यवाद. हॅलो. सुस्वागतम रंगदेवता रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा निरागस राजा सम्राट बळीराजा याच्या चरणी नतमस्तक होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि गुरुजी या सर्व महामानवांना मानाची मानवंदना करून आज आम्ही कलगीवाले शाहीर रमेश कांबळेसह गिरीश रानडे आलेल्या आणि जमलेल्या सर्व तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर नितीनजी लोखंडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे उपस्थित अमितजी काताळे, नामदेवजी काप, मनोजजी काप, राजेशजी घाणेकर, सह्याद्री कोकण कला मंचाची पूर्ण टीम आलेली आहे. तसेच लोकप्रिय दोडवलीकर नाटक मंडळाचे सर्व कलाकार, प्रदीपजी गोंधळी, सन्माननीय कवी लेखक मिलिंद जगदीप सर, आनंदजी संगरे सर, नितीन मोरे सर, आमचे मित्र आणि आमचे सर्व मित्र यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून तसेच या मंडळाचे मान्यवर अनिलजी उदाळ साहेब, सन्माननीय अध्यक्ष दीपेशजी मोहिते साहेब, सचिव आहेत देवजी मोहिते, माजी अध्यक्ष मंडळाचे आधारस्तंभ मीनाक्षीताई उजाळ, समाजसेविका संदीप आंबेकर, विलास राजावडे, हितेश नाचरे, अनिरुद्धदादा गावडे, गौतम मोरे, दिनेश उजाळ या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आजच्या या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहे. तसेच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय नितीनजी लोखंडे सर यांनी आपली प्रश्नपत्र आणि ओळखपत्र घेऊन यायचं आहे. धन्यवाद.
जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ सोनी गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंत अनंत यारा सगुण निर्गुण रूपाने देवा तू सर्वत्र आहे सगुण निर्गुण रूपाने देवा तू सर्वत्र आहे फुलात पानात पाषाणात निर्गुण त्या पाषाणात तू आहे शेतात मळ्यात संतांच्या अभंगात तू आहे शेतात मळ्यात संतांच्या अभंगात तू आहे आणि गुण तुझे गाताना देवा नित्य माझ्या ओठात आहे. प्रार्थनेला सुरुवात करतो आहे. लक्ष असू द्या. आज आमची कलगीची बाजू म्हणजे शक्तीची आदिमायेची बाजू मी श्रेष्ठ करणार आहे आणि नितीन बुवांनी शिवाची म्हणजे शंकराची बाजू पुरुषाची बाजू श्रेष्ठ करायची आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. धरी छाया धरी छाया आदिमाया पाकरी धरी छाया आदिमाया पाकरी कृपा करी आई लेकरावरी कृपा करी आई लेकरावरी धरी छाया आदिमाया कृपा करी धरी छाया आदिमाया कृपा करी क्या बात है तू प्रकृती तू संस्कृती सरस्वती तू यावे गायनी सरस्वती तू यावे गायनी सरस्वती तू यावे गायनी
कलाकाराची या लेकराची कलाकाराची या लेकराची इच्छाई आई पूर्ण करी धरी छाया. काय म्हणतोय धरी छाया आधी माया कृपा करी आधी माया रसिकजनाची सेवा करण्या रंगभूमीवर उभा मी आज. हा मनाचा शाहिराचा चढविला मी अंगी साज. ती मायेची माया बापाची ती मायेची माया बापाची ताप मिळावी पाठीवरी धरी छाया आधी माया कृपा करी आधी माया आधी माया बोल श्री गणपती गजानन अखंड कालगी गुरुवर्य शंकर भारती अखंड नागेश्वरीचा बजरंग छत्रपती शिवाजी नागेश्वर गणपती बाप्पा. क्या बात है क्या बात यस अंकित क्या बात है
प्रत्येकाच्या घरोघरी आपला लाडका बाप्पा गणराया येणार आहे आणि त्याची सर्वांना ओढ लागली आहे. म्हणून त्या गणरायाचा मी गण गातो आहे. काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. गणांचा गणपती देवांचा देव आहे. गणांचा गणपती देवांचा देव आहे. शुभ कार्याचा मालक तो एकमेव आहे. 64 कलेची त्या देवाकडे ठेव आहे. 64 कलेची त्या देवाकडे ठेव आहे. भक्ती आणि मुक्तीची त्याच्या हाती देव घेव आहे. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. वंदन हे गौरीच्या श्री गणा. वंदन हे गौरीच्या श्री गणा. तू देशी आकार माझ्या या जीवना. वंदन हे गौरीच्या श्री गणा. हा देह त्याचा आहे, हे बोल त्याचे आहेत, हा जीव त्याचा आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे आणि त्यांनीच या जीवनाला आकार दिलेला आहे आणि ओंकार सुद्धा दिलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. वंदन हे गौरीच्या श्री गणा. वंदन हे गौरीच्या श्री गणा. तू देशी आकार, तू देशी आकार माझ्या या जीवना. तुझ्या
चरणी कायमी मागू तूच करता आणि करविता दूर करशी वेदना तू अनंत तू एक दंत तू भगवंत चरणी तुझ्यान समस्तक होती साधू आणि संत तू एक दंत तू भगवंत चरणी तुझ्यान समस्तक होती साधू आणि जोडून तुला मी हात द्यावी मगला साथ जोडून तुला मी हात द्यावी मगला साथ तू जगदीश नाथ गिरीश तू जगदीश नाथ गिरीश मिलिंदाची कल्पना मजा. आता मी काय म्हणतोय, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे, आता गवळण. भरपूर तुरेवाल्यांचा गैरसमज आहे की शक्तीवाले प्रेमाच्या गवळणी गातात आणि पळ काढून जातात. पण बुवा एक लक्षात ठेवा, आता जी मी काय तुम्हाला गवळण देतोय ती कशी आहे ती बघा, आणि तिचं उत्तर नाही प्रेमाचे आहे नाही टोणप्याचे आहे, एकदम आध्यात्मिक गवळण आहे बुवा. आणि तिचं उत्तर आम्हाला तुमच्या पहिल्या बारीत हवंय, आणि नाही दिलं तर असा काय ठोका टाकीन, असा काय ठोका टाकीन, मुक्काम पोस्ट डायरेक्ट दापोली.
म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. गोकुळची मी गवळण राधा. बुवा गोकुळची गवळण राधा उभी आहे. लक्षात ठेवा काय म्हणते. गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. मी लाडकी आहे. हा चोरटा आहे कारण हा दही दूध चोरा खायची याला लय सवय आहे. म्हणून मी गवळण आहे ती एकदम लाडकी आहे. म्हणून बुवा तुम्हाला काय म्हणायचं आहे लक्ष द्या. माझ्या गवळणीचा नीट अभ्यास करूनच उत्तर घेऊन यायचं आहे बुवा. थातूर मातूर टिवल्या बावल्यासारखा उत्तर दिलं तर मुक्काम पोस्ट दाबवली डायरेक्ट. म्हणून काय म्हणायचं आहे. गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. हे माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली. बुवा लक्ष असू द्या. माझ्यामुळे तुमची कीर्ती वाढलेली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. लक्षात असू द्या. हा नाहीतर असा ठोका देईन माहितीच आहे. हा म्हणून काय म्हणायचं आहे. गोकुळची मी गवळण राधा, लाडाची मी लाडली. माझ्यामुळे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली. माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया, कीर्ती तुझी रे वाढली. शेवट कृष्णा तुझा उद्धार करण्यासाठी तुला मी गोकुळात धाडलेले आहे, एवढा विसरू नकोस. म्हणून काय म्हणायचं आहे, उद्धार करण्या तुझा रे काना, उद्धार करण्या तुझा रे काना, गोकुळात या धाडली. माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली. माझ्यामुळे हे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली. माझ्यामुळे
देह गोकुळ पवित्र स्थान मिळविला मी मान म्हणून झाली युगायुगात नवरत्नांची खाण होताच निर्गुण केली सगुण होताच निर्गुण केली सगुण द्वैतासुराला गाळली हे माझ्यामुळे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली 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 नका विसरू या राधेला मनी ठेव दरदान नरजन माझे सार्थक होते नका करू अपमान नका करू अपमान नका करू अपमान वा वा लक्ष असू द्या या देह गोकुळात माझा प्रश्न तुम्हाला गवळणीतला असा आहे आजचा या देह गोकुळात राधा आणि कृष्णाची भेट केव्हा होते काय म्हणायचं आहे या देह गोकुळात राधा आणि कृष्णाची भेट कधी होते हे तुम्हाला तुमच्या पहिल्या वारीत येऊन सांगायचं आहे म्हणून काय म्हणायचं आहे नका विसरू या राधेला मनी ठेव दरदान नरजन माझे सार्थक होईल नका करू अपमान नका करू अपमान नका करू अपमान गिरीशानया गवळणीतया गिरीशानया गवळणीतया भल्या भल्या नाडली हे माझ्यामुळे कृष्ण कन्हैया कीर्ती तुझी रे वाढली 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 माझ्यामुळे कृष्ण कन्हैया वा तुम्हाला प्रश्नपद दिलेलेच आहे परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून मी प्रश्न सांगत आहे नीट लक्ष असू द्या धर्मबिंदूंची धाटणी प्रश्न आजचा माझ्या वारीचा असा आहे धर्मबिंदूंची धाटणी कशी आणि कधी होते हा आजचा माझ्या वारीचा प्रश्न आहे आणि टीप आहे ग्रंथाआधारे उत्तर द्यायचंच आहे पण अध्याय 3 नुसार उत्तर द्यायचं आहे हे लक्ष असू द्या नंतरच उत्तर द्यायचं आहे कातूर मातूर उत्तर चालणार नाही जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते उत्तर द्या आणि अन्यथा नसतील तर आम्ही मान्य करू की उत्तर नाही आहे त्याच्यामुळे नाही दिलात तरी चालेल पण खोटं बोलायचं नाही म्हणून काय म्हणायचं आहे आता गवळण सुद्धा झालेलं आहे गवळणीतून बुवांना प्रश्न सुद्धा दिलेला आहे आता प्रश्न घेतो आहे लक्ष असू द्या काय म्हणतोय बुवा लक्ष असू द्या आता बुवाना चिंता काढल्याशिवाय मजा येईल काय हो येईल काय म्हणून मला काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या अगं स्वयंपाक कर तू डाळा
आहे लक्ष असू द्या. अरे आलास मोठ्या जितीन, अरे माझ्याशी लढाया तीन. वा लक्ष असू द्या. अरे आलास मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया तीन. पण रमेश गिरीश हाय ठाम रे, पण रमेश गिरीश हाय ठाम रे. ये लोखंड्या यो असा भारी काय म्हणतोय बुवा. अरे लोखंड्या आज फोडीन तुला मी घामर. अरे लोखंड्या आज फोडीन तुला मी घामर. अरे आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नितीन. आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नितीन. पण रमेश गिरीश हाय ठामर, रमेश गिरीश हाय ठामर. तुझ्या नावाचा लईन हाय गवगवार. आज तुला देईन टक्कर मी, मला सांगू नको गुणवार. आव्हान देतोय तुला रण, होऊन जाऊ दे दोन हात. आव्हान देतोय तुला रण, होऊन जाऊ दे दोन हात. नको पळू बुवा असा लांब र, नको पळू बुवा असा लांब र. हे लोखंड्या बुवा य असा भारी काय म्हणतोय बघ य. तुझ्या वयात कपडे घेऊन ये म्हणून काय म्हणायचं आहे. अरे लोखंड्या आज बोडीन तुला मी घाबर. 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 दादा तुझा हा माझा सवाल आहे, लावण्याच्याकडं ध्यान रे. मोठा शाहीर तुझ्या गजाहीर तू, पाव दे तुझं हे ध्यान रे. प्रश्नाचे उत्तर दे तू खरा, मागाचं मिरव तुझा तुझा. प्रश्नाचे उत्तर दे तू खरा, मागाचं मिरव तुझा खरा. तुझ्या पाठी पाहिली जामर, तुझ्या सारखी पाहिली जामर. अरे लोखंड्या आज बोडीन तुला मी घामर. अरे लोखंड्या आज बोडीन तुला मी घामर. आज बोडीन तुला मी घामर. अरे लोखंड्या आज बोडीन तुला मी घामर. अरे आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नितीन. आलाच मोठ्या जितीन, माझ्याशी लढाया नितीन. पण गिरीश रमेश हाय ठामर, पण गिरीश रमेश हाय ठामर. लोखंड्या आज बोडीन तुला मी घामर. अरे लोखंड्या आज बोडीन तुला मी घामर. आज बोडीन तुला मी घामर. अरे लोखंड्या आज बोडीन तुला मी घामर.
वाव